नाही महाराज, 5वीला आहे. मग तो काय व्हायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. आणि त्याने कुठे जायला पाहिजे? 6वी इयत्तेमध्ये जायला पाहिजे. पण 6वी मध्ये त्याला जायचं असतं, नीट ऐका, खूप चांगलं चिंतन जायला पाहिजे असेल तर तो नुसताच जाईल काय? काही नुसताच जाईल. त्याला काय करायला पाहिजे? शाबास. काय करायला पाहिजे? म्हणजे अभ्यास हे काय झालं? त्याचं साधन झालं. काय झालं? साधन. ते साधन जर बरोबर असलं तर माणूस साध्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार. मग आपण कोण आहोत? साधक. कोण आहोत आपण? साधक. आणि ते आपल्याला साधन दिले. आता बघा ना, आईने मस्त साडी लावली आणि साडी लावल्यावर आई सुंदर दिसते. मी काय बोलू? काय ही सुंदर दिसते, रुक्मिणी मातेसारखी दिसते. काय साध्य तयार झालं. मग आपल्याला सद्गुरूंनी, आपण साधक आहोत, सद्गुरूंनी नामाचं आपल्याला साधन दिलेलं आहे. हे आता जे झालं की नाही, भजन झालं, रामकृष्ण रीती ताकद आहे त्यांची, आपली नाही. मग त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला सध्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण जी पृथ्वी तळावर जी जन्माला आलेली जीव आहोत, हे भगवंताचे अंश आहोत. कोण आहोत? म्हणजे देव आहात तुम्ही. तिकडं मी तांबरशेतला माझ्यावर काल्याचं कीर्तन होतं, तर मी म्हटलं आपण देव आहोत. समोर एक अशी पोरगी बसलेली होती, लग्न नव्हतं झालं. मी म्हटलं ताई तू देवी आहेस? ती म्हटलं मी नाही देवी. अगं बाई आहेस ना. म्हटलं तो फोटो बघ, त्याच्यामध्ये हिरवी साडी, लाल ब्लाऊज, तिचे केस सुट्टे आहेत, डोळे उघडे आहेत. तुझे पण आहेत ना? तर तो तुझी हिरवी साडी, लाल ब्लाऊज, तो हो आहे. पण मी बोलतो देवी नाही. मी म्हटलं मी आहे. बोलतो बाबा मी देवी नाही. मी म्हटलं आहेस. पण एक काम कर, तर तो एक काम कर, तोंड बंद कर आणि नाक पण बंद कर. आता किती वहिनी, किती वेळ राहू आपण? 2 मिनिटं होत नाही. त्या बाईनी डोळं केलं, घाबरली लोक. मी बोललो तुम्ही काय घाबरू? मग नंतर मी तिला विचारलं काय झालं, काय झालं, देव आहे की नाही? तो आहे बाबा आहे. म्हणजे तू देवी आहेस की नाही? आणि मी म्हटलं मी असं म्हणत नाही, मी पुरावा देतो. ममावसे जीवनोके जीव भूतो सनातन. प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. कोणाचा अंश आहे? देव सांगतोय, म्हणजे कृष्ण सांगतोय अर्जुनाला, स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. आईली गैरी माणसं सांगत नाही, देव सांगते अर्जुनाला. अर्जुनाला म्हणजे कोणाला? आपल्याला. कोणात तुम्ही? सदरसाचे पारणे गेले अर्जुना लागी नारायणे आणि तिचे अवसरे पावणे पातलो आम्ही. अर्जुनासाठी गीता सांगितली भगवंताने, बरं का? पण आपण पाहुणे, आपण भाग्यवान. या साई गावामध्ये पुण्यनगरी जन्माला आलो, छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर जन्माला आलो, म्हणजे आपण भाग्यवान. बरोबर आहे? मग आता आपण इथं पाहुणे आलो, आणि पाहुणे आलो म्हणून आपल्याला मिळते जेवण मिळते. कशाचं जेवण मिळते? तर नामचिंतन. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण. अर्जुनाच्यासाठी देवानी गीता सांगितली. ऐकते कोणाने? आपण. हरिपाठ कोण करते? आपण. ज्ञानेश्वरीची पारायण कोण करतात? भाग्यवान कोण? आता तुम्ही पाहुणे आलेत, मग आता इथं थांबणार आहात ना संध्याकाळपर्यंत बाळूंच्या इथं? ताई संध्याकाळपर्यंत थांबाल का इथे? नाही. कीर्तन झाला, महाप्रसाद झाला, मग आपण काय बोलू? आता आम्ही जातो. मग आता तुम्ही इथला कार्यक्रम उरकल्यानंतर जर तुम्ही जाता तर तुम्हाला मर्यादा दिलेली आहे. काय मर्यादा दिली महाराज? शतवर्षाची
लक्षात. काकडा यायलाच पाहिजे, ओव्या यायला पाहिजे, प्रमाणे यायला पाहिजे. महाराज बोलताना गायनाचार्यांनी उचलायला पाहिजे. विठाल विठाल, 100 वर्षाचं आपलं आयुष्य आहे. किती आहे? 100 वर्ष. पण त्याच्यामध्ये दुःख आहे, पीडा आहे का नाही? इकडं तिकडे हिंडणं आहे, फिरणं आहे. मग आता तुम्हाला जर पीडा आली म्हणजे जिथपर्यंत पीडा नाही तिथपर्यंत काय होतं? मी सुखात. आणि एकदा काय सरला की नाही, डायबिटीज झाला, या झाला, त्या झाला, देवा वाचव. मग तुम्ही आठवा मधुसूदना. याच्या अगोदर काय केले होतं? उठा जागे वारे भ्रमला खरे म्हणता मी माझे करे. येतो संपत्तीचे वारे साचकार जाईल. सगळी जण कशाच्या पाठीमागे आहे? मायेच्या. कशाच्या मागे आहे? मायेच्या. मी आलो असतो पण माझा नातूच मला सोडत नाही. आणि घरात पैसे आहेत, त्या कपाटाला कुलूप लावला नाही तर जमल कसा काय? काय? माया. माया आहे. आणि त्या मायेच्या पाठीमागे आपला जीव काय गेला? गुंतला. म्हणून महाराज म्हणतात की उठा जागे वारे आता. म्हणजे आता बघ, आता आपला वय 70, बरोबर आहे. मग 70 वर्षापर्यंत कळलं. पण महाराज आता असे म्हणतात उठा जागे वारे आता. म्हणजे तुम्ही सकाळपर्यंत काय झोपलेले आहेत काय? पांडुरंग वहिनी झोपलेले आहोत का? नाही. मुलांचं केलं, त्यांचा डबा दिला, सगळं केलं. आणि आता सगळं आवरून आम्ही कुठे आलो? कीर्तनाला आलो. तर महाराज तसे म्हणत नाही. आता महाराज असे म्हणतात की 5 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, 80 वर्ष झाली. 80च्या वरती इथं कोण दिसत नाही. आता तरी देवाचा व्हा ना. तर तुम्ही हात कोणाचे? त्याचे हात. त्याचं काय करा? व्हा. उठा जागे वारे आता. आणि काय करा? स्मरण करा पंढरी. स्मरण करा म्हणजे आठवा. काय बैठकीला सांगतात का? वेगळं सांगतात का? वेगळं सांगतात. नाना महाराजांनी तीच दीक्षा दिली नाही. जी संप्रदाय वारकरी संप्रदायाची जी दीक्षा आहे तीच नाना महाराजांनी दिली. काय वेगळं दिलेलं? कारण का आकाशात पतितं यम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. अरे आकाशातून पडलेलं पाणी घराच्या छपरावर येतं, छपराचं पाणी पागोळीमधून अंगणामध्ये येतं, अंगणातलं पाणी गावातल्या गल्लीमध्ये जातं, गल्लीतलं पाणी इराला जातं, इराचं पाणी नदीला, आणि नदीचं पाणी. आता नंतर तुम्ही सांगा पालनदाताच्या घरावरचं पाणी आहे, दीपक महाराजांच्या घरावरचं पाणी आहे, मधुकर महाराजांच्या घरावरचं पाणी आहे. दाखवता येईल? पहिली दाखवता येईल का? का समुद्र झाला. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाच्या अंश नाही, तुम्ही देव आहात. म्हणजे तुम्ही माणूस नाही. विठाला पण देव आहे. पण देवासारखी आम्ही वागत. मी पण नाही वागलो. आता हे कळायला लागलं म्हणून सरळ. नाही तर किती वाकडा होतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये. आता देव होते वाकडा होताच तर खा लाकडा खाऊन दात पडलं, उष्ण बसवलं. आता आलं का लक्षात? काय माझा बोलणं येते नाही लक्षात? लाकडा खाऊन दात पडलं ना, उष्ण बसवलं. हो तेव्हा कुठं सरळ झालो. विठाला आता महाराज असे म्हणतात की आपुल्या हिता जो असे जागता. मग आपलं हित कशामध्ये आहे? विषय आपला असा चाललाय की 6वीला गेलो, 11वीला गेलो, आपण साधक आहोत. साधकाला हे साधन दिले. साधन घेऊन असताना आपल्याला सध्यापर्यंत पोचायचं आहे. म्हणजे त्या देवापर्यंत पोचायचं आपला काम झाला. मामी बरोबर का नाही? तिथपर्यंत आपण पोहोचलो. पण ते पोहोचण्यासाठी आपल्याला सद्गुरू करायला लागतो. काय करायला लागतो? सद्गुरू करायला. काय आपल्या गावाचं वैभव, पोरं कशी तयार झालीत बघा ना. आज गावात आपलं नाव झालं, खूप नाव झालं.
तीन चार चार कीर्तनकार या गावामध्ये. राक्षसी गाव आपला भांडणखोर गाव, पनवेल तालुक्यात, रायगड जिल्ह्यामध्ये. या गावाचं असं नाव होतं की साईचं नावच नको. पण आज साईमध्ये जी काय ही परिवर्तन झाली किंवा प्रगती झाली हे बघून लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास. जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला, आणि त्यांचे पावन तिन्ही लोक. काय काय दाखवलंय परमार्थामध्ये बघा. मग या मुलाने एवढी मोठी काय केली, प्रगती केली. मोठेपणा कोणाला, कोणाचा पोरगा, शंभू महाराज कोणाचा पोरगा. ती पार्वती मावशी म्हणजे आई आणि जगन मामा त्यांचा. अरे काय तो जगन बोलतो तिकडे बोलतो, टोलर होता. आणि ती पार्वती आई तर लोकांच्या कामाला, आणि तिचा पोरगा कीर्तनकर. कोणाला मोठेपणा, आई वडिलांना मोठेपणा. मग आई वडिलांना मोठेपणा जर मिळावा असेल तर प्रत्येक मुलांनी जर डोळ्यासमोर जर हित ठेवलं, काय हित ठेवायचं तर माझा उद्धार व्हायला पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. उद्धार व्हायला पाहिजे, आणि उद्धार होण्यासाठी आपल्याला मार्ग बदलायला लागते. मार्ग नाही, तुम्हाला संगत बदलायला लागते. आता आमचा रघुनाथ शेठ महादेव बाबांचा माहिती आहे ना माहिती, बबन दादा माहिती आहे, त्यांचा भाऊ रघुनाथ शेठ. हो बघा ना, म्हणजे त्या माणसाने माळ घातली तरी आम्हाला पत्ता नाही. भाजी म्हणजे मच्छी सोडली, आमच्याकडे भाजी खायची म्हणजे लय मोठा जीवावर आहे. हा मच्छी सोडली तरी पण आम्हाला पत्ता नाही. एक दिवशी आम्ही पनवेलला भेटलो, तुला काय रे हॉटेलमध्ये जाऊया आपण नाश्ता करायला. तर बाई बोलतो मी नाही बोलतो नाश्ता करायला. तुला का, मला नाही बोलतो तुला का चालत नाही. मी बोलतो खात नाही. हा बोलू काय खात नाही, खाऊन खाऊन एवढे दिवस गेले नाही. बोलतो मी आता कधी बोलतो 2 वर्ष आली बंद केली. का संगत बदलली. कोणाची संगत घेतली होती? मोचे महाराज आपले कोण? मोचे महाराज कोण? लक्ष्मण महाराज. मग संगत कोणाची करावी? संतांचे संगती मनोहर. मग संगत जर बदलली तर आपली पंगत देखील बदलली. आता बघा ना, खाणारा पिणारा माणूस पण त्याने मी हॉटेलमध्ये येत नाही का? जर नुसता जर एखाद्याच्या संगतीमध्ये गेलो. आता तुम्हाला सांगतोय, मी आता महाराज आहे, पण आई मी जर संध्याकाळी ढाब्यावर बसलो काय, आणि मी थम्सअप घेतलाय किंवा मी सोडा घेतलाय, पण आयोनी जर बघितलं तर अरे रामकृष्ण महाराज बघ तिकडे ढाब्यावर बसलाय. पाठीमागे असंच झालं. पार्वती आई आपली बेबीची आई, ती आमची आत्या का नाही, नंदूची आई. आता ती विकायची. तर राव्याची आदिनाथ शेठ आला होता, आणि म्हणजे तिचा भावाचा मुलगा आणि एक बहिणीचा मुलगा आला होता. मी तिकडनं येत होतो, मला आवाज दिला, महाराज या इकडे. आता मी गेलो. आता मी यांच्या घरी जायचो, पण मी कधी थंडा आईच्याकडे घेतला नाही. कारण काय तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आणि कर्मधर्मयोगाने मी गेलो, तिथं त्यांची 2 ग्लास ठेवली होती, पण ती थंड्याची होती. मला म्हटलं घ्या, तर मी म्हटलं बोलू नको. अहो आम्ही सांगतो बोलून घ्या. बरं ठीक आहे बोलू घेतोय. तर मी म्हटलं मला बाटली तशीच ठेवा. आणि ती नेमकी कोणीतरी बघितली आणि आमच्या कुटुंबात येऊन आमच्या दट्टी मास्तरला सांगितलं. दट्टी मास्तर म्हणजे आमच्या कुटुंबाचा मेन मनुष्य आहे. हो, तर त्याला सांगितला बुवा तुमचा बसला. काय सांगितलं? बुवा तुमचा बसला. तो पण बोलते नाही, बोलतो तो अहो मी बघितला. सांगणाराची काय चूक आहे? दुसऱ्या दिवशी ते तिकडनं जाताना मला आग मारली, का हो बुवा? तर काय एक विचारलं, तर विचारा, एक काय 2 विचारा. काल होतं कुठं बसलं होतं? तुम्ही गावातच होतो. पार्वती आईकडे बोलून बसलो होतो.
मग काय बोलतो पॅक मारला तर कोणी सांगितला तर तुम्ही बघितला नाही बोलतो पण बघितलं म्हणजे खरं काय खोटा तर मी बसलो होतो पण आम्ही बोलू थंड पित होतो अहो पण बोलतो तिथं दारू पिलते लोकांचा बोलणाऱ्यांचं काय चूक आहे मी लोकांची चूक नाही पण तुमची पण चूक नाही काय मी बोललो कारण तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांनी ठाम सांगितलं की तुमचा बुवा तिथं बसलेला होता म्हणजे संगत कुणाच्या संगतीमध्ये जावा याचा काय करावा आपण विचार करावा कसा विचार करा क्षणोक्षणी हाची क्षणाला मिनिटाला आणि सेकंदाला विचार करावा की मी तरुण कसा कोणाच्या संगतीत जावं कशामध्ये माझं हित आहे याचा विचार करावा आणि ते विचार करत असं असताना आपण डोळ्यासमोर उद्देश ठेवायला पाहिजे की माझं उद्धरण कसं होईल मी उद्धार कसा होईल काय प्रत्येक माणसं आता तुम्हाला मी विचारलं सगळ्यांना नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं तुम्ही काय बोलाल कोण बोलेल काय नरकाला जायचं म्हणून सगळीचे सगळी बोटं वर करतील ना स्वर्गाला पण मी म्हटलं आता माळी घाला बाबा तेवढा सोडून खरं काय खोटा म्हणजे तुम्ही इकडे मागता पण म्हणजे आपण अधिकार मागतोय पण जबाबदारी घ्यायला मागत जबाबदारी कोणी घ्यायची आता नवरा लग्न केला मुलगी 8वीला होती लग्न झाला ती बाई झाली पण ती जिथपर्यंत आई होत नाही तिथपर्यंत तिला समाधान वाटत खरं काय खोटा आणि ती एकदा आई झाली मग आता ती नवऱ्याची बायको झाली तिची सेवा कोणाची करायला पाहिजे मग तिला काय बोलतात पतिव्रता तिची देवावरी मग हा आपला हित आहे कोणाची सेवा करायची नवऱ्याची मुलांनी कोणाची सेवा करावी आई वडिलांची हा मग हित जे करावे देवाचे भजन करून या मन शुद्ध व्हावे मन शुद्ध करावं आई वडिलांची सेवा अरे कुठल्या तीर्थाला चालले सगळं तीर्थाची धुरी जी का माता पितरी ती सेवीची खीर शरीर लोण किती सगळ्या तीर्थांचं तीर्थ आई वडिलांच्या चरणामध्ये कुठल्याही तीर्थाला जाऊ काय आहे काय सांगा ना माय बाप केवळ माय बाप माय बाप केवळ माय बाप काय सामर्थ्य आई वडिलांच्या पूजेमध्ये बघा पुण्य काय केले तर परब्रह्म उभे केले अरे जगाचा बाप आला कशामुळं तर आई वडिलांची सेवा करत होता आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी या इकडे आई साहेब त्याची परीक्षा घेण्यासाठी देव आला कोणाला हो देव बोलते मी आलो कोण कोण मी जगाचा बाप अरे मी जगाचा मालक मी देव कोणाला सांगते आई कोणाला सांगते परवाई पुंडलिकाला पुंडलिक बोलते माझे जवळ देव माझे फक्त आई वडील बाकी मी कोणाला ओळखत काय ताकद आहे बघा आणि एवढा बोलला तर देवाला राग येईल का नाही आपल्याला कोणाचा बोलला घरात जाऊन आपण
परत देव बोलते अरे मी घरी आलो, मग काय उठ बस बोलायची काय पद्धत आहे की नाही? मग त्यांनी अशी वीट घेतली ना, फेकली का ना, बाबा युगे झाली 28. आपण आरती घेतो की नाही ताई? आरती घेतो का नाही? युगे 28 विटेवरी आणि वामंगी रखमाई 28 युग झाली तरी तो देव भक्ताच्या अधीन आहे. कशामुळं? तर आई वडिलांची सेवा, आई वडिलांची पूजा केली त्याच्यामुळं. कुठल्या तीर्थाला चाललो? चाललीत कुठल्या तीर्थाला? विठाला हा उदय डोळ्याचा माझ्या समोर, हा उदय डोळ्याचा की माय बाप केवळ काशी तेने न जावे. हो, आई वडिलांची सेवा केली बरं का, आणि आई वडिलांची सेवा केली म्हणून त्याला हा मेवा मिळाला की कमी अवधीमध्ये तो एक चांगला कीर्तनकर झाला. बघा ना, हे आपल्या गावाचं वैभव, हे त्यांच्या कुटुंबाचं वैभव, कुटुंबाचं ना आपल्या साई गावाचं वैभव. आज रायगड महाराज कीर्तन लागले एवढे बघा, लहान मूर्ती, मोठी लहान पण कीर्ती विठाला तुम्ही मात्र भेद करता हो लोक. मी कीर्तनकार झालो तर माझे कोणी हार नाही घातला, आणि शंभू महाराज कीर्तनकार झाले त्यांचे किती लोकांनी तुम्ही हार घातलेत की नाही? पण मला आनंद वाटला का, तर माझ्या गावातला मुलगा कीर्तनकार झाला आणि आज लोक त्याचं कौतुक करतात. त्या कौतुकामध्ये मी आनंद वाटला, अरे शंभू महाराजांचं नाही माझं कौतुक आहे. असं आपलं वागणं असायला पाहिजे. आणि हा गीत आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की दुसऱ्याच्या आनंदामध्ये माझा काय आनंद आहे. मला काय वाटते, सुख वाटते. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुख मानावं. पण दुसऱ्यांनी जर घर बांधलं, लोन वाटतं काढलंय काय काय गायकवाड महाराजांच्याकडशी घेतलं 1 लाख रुपये याची काय काय चर्चा चालली. अरे त्यांनी बांधलंय, चांगलं बांधलंय, वा उलट त्याला छान सुंदर बांधलं घर. आणखी एक म्हटलं हे करा, वर चढवा, लागली तर मदत मी करी. काही नसलं आपल्याजवळ तरी बोला ना, अरे त्याला साथ द्या, त्याच्या अंगामध्ये ताकद वाढवा. एक आपण करा पाहिजे, आपल्या हिता जो असेल जागता धन्य माता पिता दयाची. एवढी मोठी बिल्डिंग बांधली दोन्ही भावानी, काय आई वडिलांची ताकद होती सांगा मला तुम्ही? आपण काय बोलतो, अरे बाबा का आई वडील यांचे धन्य आहेत रे, दोन्ही पोरं कसं मस्त बंगलं बांधलं बघा ना. कोणाला धन्यता मिळते? आई वडिलांना. मग आई वडिलांना जर धन्यता मिळते ती मुलं कशी असतात? काय बोलता, कुळी कन्या पुत्र होती उत्तम कुळामध्ये जन्माला आली. कधी? ज्या मुलांनी आपल्या डोळ्यासमोर स्वतःच हित ठेवलं. हित याचा अर्थ कर्तव्य. कर्तव्य एकदा आलं की माणूस काय करते, माझ्या हातात काय आहे आयो मामी, माझ्या हातात का आता पोरांचा चालतंय ना, आमची देवकी म्हणून बोलते. पण त्यावेळी सत्ता कोणाची होती? तुझी. सत्ता तुझी. मग पोरांचा काय? पोरं आता त्याला कमवायला लागली, पोरं आता मोठी झाली. आपण काय करतो, जबाबदारी घ्यायला मग अधिकार पाहिजे. मग तिला देता मग मला का नाही? तुला पण मिळेल ना. मग तो जसं करते तसं तुम्ही पण करा.
हा? आता मी माळ घातली तर तुम्ही सगळीच लोक बोलायची याची माळ बोलता 2 महिने नाही टिकायची. किती 2 महिने? अरे 22-23 वर्ष झाली. हा? अख्ख्या भारतामध्ये आज येत आहे. हा कोणाचा मोठेपणा? तुमचा. हा? मला इथं नाही किंमत दिली हरकत नाही, तरी पण मी तुमच्या समोर लहानच आहे काय. पण आता बघा, आता काशीला कीर्तन झालं, अयोध्येला कीर्तन झालं, तिरुपतीला कीर्तन झालं, कर्नाटकमध्ये कीर्तन झालं, आणि पंजाबला महाराज तावडे महाराज ऐका, सुवर्ण मंदिरामध्ये आपलं प्रवचन झालं. हिंदी, इंग्लिश, मराठी आणि संस्कृत मध्ये. कोणाचं नाव? माझ्या साई गावाचं नाव. आता तुम्ही सांगा की ज्यावेळी लोक तिकडे बोलतात की नाही, अहो साईचा मोकल महाराज काय प्रवचन केलं, काय आमचाच तो. मग काय बोलतो आपण? आमचाच. आणि बाकी का हाय आमच्या गावात, आमचा काही संबंध नाही त्याशी. विठ्ठला विठ्ठला कुळी कन्या पुत्र होती जे 7वे. ही मुलं उत्तम कुळामध्ये जन्माला येतात, आणि अशी मुलं जर बाबा जन्माला आली ना, तर देवाला देखील त्याच्याबद्दल काय वाटतो? आनंद वाटतो. का आनंद वाटतो? गीता भागवत करती श्रवणा, 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 गीता भागवत करती पुत्र होती जे 7वे. सात्विक म्हणजे 3 गुण आहेत: रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. आता सत्वगुणामध्ये आपण यायला खूप जन्म घ्यायला लागतील. फार फार तर आपण सगळी माणसं तमोगुणी आहे. जरा कोण बोलला तर आपल्याला काय येतो लगेच? पारोई काय येतो? राग. मग तेवढे लोकांना मला बोलला, याला काय समजतं? यो कीर्तन करणे आमचा बुवा. का आला? राग आला. म्हणजे काय? तमोगुण. पण माळ घातली, आपण माळ घातली, कथा कीर्तन ऐकायला लागलो, प्रवचन ऐकायला लागलो, चिंतन करायला लागलो, रोज माळ जपायला लागलो, परिवर्तन झाला. फार फार तर आपण रजोगुणामध्ये येऊ, राग कमी होईल. रागीन पण बोलणार नाही, मनातले मनात. जाऊ दे, आता काय करायचं, त्याची निंदे आपण कुठे लागायचा. लागलो तर लोक बोलतील तू आहेस. काय बोलतील? हो. आता पेंडला माझं असं झालं, मी गाडीवर चाललो होतो, एक माणूस साईडमध्ये होता. महाराज माझ्या अंगावर आला, गाडी पडली, तरी पण मी बोललो, अहो बाबा तुम्हाला काय दिसते की नाही? माझ्या अंगावर तुम्ही तुला कोणतं दिसे ना, फुटलं तुझं. बरं आगरीच होता तो, भाषा लगेच सांगते. मी माझं फुटलं बरोबर, पण माझा एक फुटला, पण तुझं बोलू 2 फुटलं. एवढा बोलल्यावर माझ्या अंगावर मी दिले 2 ठेवून. काय सुंब जळला तरी सुंबाचा पीळ जळत. आता पहिलेपासून तसाच होतो ना, आगीचा निखारा, लाल भडक. सांगा मला तुम्ही. आता तिथं लोक जमले, त्याच्यातला एक महाराज मला, अहो महाराज तो एक पिलेला आहे, पण तुम्ही आता बरं नाही. म्हणजे तो पिलेला आहे, त्या तो माझ्या अंगावर आला, माझी गाडी पाडली, मला लागलं, माझ्या कानफाटीत पण दिली, तरी पण तो बोलतो पिलेला. म्हणजे मी त्याच्या अंगावर गेलं तर माझी चूक झाली ना. कसा समाज आहे बघा ना.
एवढं आपण सांगतो, एवढं ऐकतोय, पण ऐकून ऐकत नाही याचं काय होतंय? दुःख होतंय. अरे हे जरी नाही कळलं तरी दुसरं हेही नाही कळलं. एवढं ऐकलं, आता 1 तास झाला तरी पण आपल्यात परिवर्तन काय नाही. ऐकला पण ऐकून ठेवलंय कुठं? पण आज बाबा असे बोलतात की हे जरी ना ऐकलं तर दुसरा येईल. काय 4 वाणी परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. आलं का लक्षात? आणि ही परा पश्चंती मध्यमा वैखरी मधून आपण बोलतो, पण ही उघडायला पाहिजे. ही कधी उघडत? यावेळी बघा जन्म होतो त्यावेळी नाल आपली कोणाशी बांधली असते? आईच्या बरोबर. नंतर ती तोडली जाते, आपल्या गळ्यात अटकवली जाते. पण आता मोठे झालो, कोणाबरोबर जोडली? गुरु बरोबर जोडली. मग आता गुरु बरोबर जोडल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे काय नको? मग हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल, मग यम येईल. आणि सरळ ते शेवटी काळं बांधून येईल. मग दोरीशी बांधतात का नाही? पण आज बाबा बोलतात अरे हा एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. तुम्ही ऐकलं नाही तर आमचं काय जाणार? तूच जाणार राहील. म्हणून पिंगळा बोलते, पिंगळा माधवारी बोल बोल ते देखा रे पिंगळा माधवारी. आणि ती पिंगळा सांगते. पण यम जर आपल्या दाराशी यायला नको असेल तर त्या विठोबाचं आपल्याला काय करायला पाहिजे? भजन काय. सगळ्यांनी जरा हात वरती करा. विठोबा रखुमा Thank you.